हिंगणघाट तालुक्याचा कृषी प्रवास बदलत आहे. पारंपरिक पिकांच्या जोडीला आता शेतकरी नव्या पिकांकडे वळत आहेत. त्यातच उन्हाळी तीळ हे तेलबियांचं पीक शाश्वततेकडे नेणारी एक वाट ठरते आहे. महाराष्ट्रात अंदाजे 2 लाख हेक्टर क्षेत्रावर तीळ लागवड होते. औरंगाबाद, वाशिम, अकोला यासारख्या जिल्ह्यात याचे उत्पादन जास्त असून आता विदर्भातही त्याचा प्रसार वेगाने होत आहे. नमस्कार, मी दिलीप नानाजी पोहाणे, मुक्काम पोस्ट दारोडा, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. माझं नाव विजय पंजाबराव देवळे, मुक्काम पोस्ट दारोडा, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. नमस्कार, माझं नाव विजय मारुतराव पडोळे, मुक्काम पोस्ट दारोडा, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी उन्हाळी तिळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. कमी पाण्यावर येणारे आणि चांगला बाजारभाव मिळवणारे हे पीक आज त्यांच्या आर्थिक उन्नतीचे साधन ठरले आहे. योग्य बीज प्रक्रिया, हलकी जमीन आणि टपाटप सिंचन तंत्र वापरून ते प्रति हेक्टर 6 ते 8 क्विंटल उत्पादन मिळवतात. तिळाचा बाजारभाव हंगामानुसार 8 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातो. प्रक्रिया करून त्यापासून तेल, चिक्की, लाडू तयार केल्यास अधिक नफा मिळतो. नमस्कार, मी दिलीप नानाजी पोहाणे, मुक्काम पोस्ट दारोडा, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आज माझ्या शेतामध्ये जे तिळाचं पीक आहे आणि जे तिळाचं जे पीक घेत आहो मी 3-4 वर्षापासून, तर याची जी लागवड केली आहे आम्ही, तर ती एक पहिले कपाशी काढली, त्याच्यानंतर रोटावेटर नंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही तिळाची पेरणी केली. ट्रॅक्टरला जे गव्हाचं यंत्र असते त्याच्यामध्ये 16 इंचाचं अंतर ॲडजस्ट करून एक 20-20-0-13 प्लस त्याच्यामध्ये 2 किलो बियाणं असं करून ही पेरणी केली. पेरणी केल्यानंतर लगेच आपण पाणी दिलं एक स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी दिल्यानंतर त्याला लगेच आपण पेंड्यामेथॅलिन नावाचं जे तणनाशक आहे ते वापरलं. पेंड्यामेथॅलिन तणनाशक वापरल्यामुळं त्याच्यामध्ये कचऱ्याचा काही प्रॉब्लेम आलेला नाही. आता हे जे पीक आहे सुरुवातीपासून म्हणजे असं की पेरणीनंतर आपण पाणी दिलं, पाणी दिल्यानंतर वापसा आला की तिथून 15 दिवसांना परत 15 दिवसांना असे 5-6 पाण्याची याला गरज असते. खताचं जर व्यवस्थापन आपण म्हटलं तर फक्त 20-20-0-13 फक्त एक बॅग लागते. या तिळाच्या पिकामध्ये साधारण खर्चाची जर बाजू म्हटलं तर कल्टिवेशन जे आहे साधारण एक 2500-700 रुपये, रोटावेटर 1000 रुपये, 1700 रुपये, बियाणाचा खर्च 1000 रुपये आणि खताचा खर्च 1200 रुपये. त्याच्यानंतर एक पेंड्यामेथॅलिन एकरी 700 रुपये. त्याच्यानंतर जे पाणी व्यवस्थापन आहे ते तर आपण शेतकरी करतो, पण त्याचा एक सरासरी जर खर्च पकडतो म्हटलं तर एक 2-3 हजार रुपये त्याची मजुरी त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो. हे तीळ पीक साधारण 45 दिवसानं फुलावर येते आणि ही जी व्हेरायटी आज उभी आहे ही सिलेक्शन नावाचं वाण आहे. याच्या पहिले जे आम्ही व्हेरायटी वापरले, इतर कंपन्याचे जे वाण वापरले, विद्यापीठाचे जे काही वाण वापरले, त्या तुलनेमध्ये हे आम्हाला यावर्षी उत्कृष्ट असं दिसत आहे. या पिकाचं वैशिष्ट्य असं की
याच्या जे बोंड्याची वगैरे जी संख्या दिसते हे साधारण 200-250 पर्यंतची दिसते, पण इतर व्हेरायट्यामध्ये ती कंडिशन दिसत नाही. एका बोंडीमध्ये 8-10 बोंड्या आहे याच्यामध्ये. आणि उत्पादनाची जर कॅपॅसिटी जर आपण म्हटलं तर याचं आता हा जो एरिया आहे तो फक्त 30 आरचा आहे आणि 30 आरमध्ये कमीत कमी 3 ते 4-5 क्विंटल पर्यंत येऊ शकते. पण शेवटी निसर्गावर अवलंबून असते, कुठल्याही गोष्टी काही शेतकऱ्याच्या हातात परिपूर्ण नसते. पण हे जर पीक वारा, पाणी, गारपीट इतर याच्यातून जर आम्हाला उपलब्ध झालं तर याचा साधारण ॲव्हरेज 4 ते 5 क्विंटल येऊ शकते असं मला याच्यामध्ये भाकीत वाटते. हा जो तिळाचा जो खर्च येतो नांगरणीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत आणि खत आणि औषध वगैरे जे काही 2-3 फवारण्या लागतात, तर याचा एकंदरीत जो खर्च आहे तो 12,000 रुपयापर्यंतचा आहे. आणि उत्पादन जे आहे इतर व्हेरायटीच्या तुलनेमध्ये जे उत्पादन आहे, ज्या काही विद्यापीठ प्रायव्हेट कंपनीच्या व्हेरायट्या ज्या आहेत त्या तुलनेमध्ये हे सिलेक्शन व्हेरायटी हे शेतकऱ्यांनी तयार केलेलं वाण आहे. तर याचं 1.5 उत्पादन आहे. सामान्य जे उत्पादन आहे 5 ते 6 क्विंटल आहे आणि याचं जे उत्पादन येईल ते 7 ते 8 क्विंटल एकरी. आज जो तिळाचा जो मार्केट रेट जर आपण पकडतो म्हटलं तर साधारण 10 ते 12,000 रुपये रेट आहे. आणि आपला जो खर्च आहे एकरी 12,000 रुपये. 5 ते 6 क्विंटल जरी एकरी 6 क्विंटल जरी उत्पादन आलं 60,000चं आणि 12,000 जर मायनस केला तर निव्वळ नफा जो आहे तो 48,000पर्यंत शेतकऱ्याला मिळू शकतो. पण सामान्य जे व्हेरायटी शेतकरी लावतो त्याच्यामध्ये 3 क्विंटल 4 क्विंटल उत्पादन येते. तर खर्चही तेवढाच 10 ते 12,000च्या पटीमध्ये येतो. पण उत्पादन कमी असल्यामुळं तिथं त्याला नफा कमी मिळू शकतो. आता ही जी शेती करतो मी 2016 पासून शेती करत आहो. उत्कृष्ट इतरही सर्व पिकं मी उत्कृष्ट आणि पीक स्पर्धेमध्ये कृषी विभागाच्या पीक स्पर्धेमध्ये बरेचदा तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि कृषी विद्यापीठ या माध्यमातून मला बरेच काही पुरस्कार आहेत. आणि कृषी विभागाचं जे मार्गदर्शन आहे हे सदोदित मला मिळत असते. आमचे JDO साहेब, गाडगे साहेब सुद्धा या तिळा संदर्भात बरीच काही मला माहिती देत होते सुरुवातीपासून. तीळ हे एक पीक शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे की उन्हाळ्यामध्ये कुठलंही पीक जानेवारी नंतर कुठलंच पीक येऊ शकत नाही. पण हे तिळाचं पीक असं आहे की विहिरीत जर पाणी शिल्लक असेल आणि जमीन सुद्धा शिल्लक आहे तर बाकी पिकापेक्षा तिळाचं पीक हे एक उत्कृष्ट आणि प्रेरणादायी पीक आहे शेतकऱ्यासाठी. एक उत्पन्नाचं साधन सुद्धा आहे की जून महिन्यामध्ये दुसरा जो खरीपचा जो काही हंगाम येतो, कपाशी, तूर, सोयाबीन ह्या ज्या अडचणी आहे बियाणं घेण्यासाठी, तर ह्या तिळाची जर आपण लागवड केली तर मे महिन्यामध्ये साधारण आपल्याला हार्वेस्टिंग एप्रिल ते मे महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होते. आणि ते हार्वेस्टिंग झाल्यानंतर बाजारात जर नेलं तर त्या पैशानं आपण पुढचे ज्या काही लागवडीचा जो काही हे आहे बियाणाची खरेदी हे सुद्धा आपण करू शकतो. कृषी विभाग आहे हा सदोदित माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि कृषी सहाय्यक, कृषी सेवक, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, SDO साहेब हे सर्व मला एक उत्कृष्ट प्रकारचं मार्गदर्शन करत असतात. कुठे काही व्हेरायट्या चांगल्या असतील त्याचं सुद्धा माहिती देते. आणि हे जे आज जे पीक आपल्याला उभं दिसते हे यांच्याच मार्गदर्शनातून एक घवघवीत पीक दिसून येत आहे. आणि शेतकऱ्यासाठी हे वरदान ठरू शकते असं मी शेतकऱ्यांना सांगू शकतो. धन्यवाद. माझं नाव विजय पंजाबराव देवळे, मुक्काम पोस्ट दारोडा, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. माझ्याकडे 11.5 एकर ओलिताची शेती आहे. मी दरवर्षी सोयाबीन, कापूस, चना, गहू हे पीक घेत असतो आणि उन्हाळ्यामध्ये फुलांची शेती पण करत असतो. यावर्षी फुलांसोबत मी असा विचार केला की उन्हाळी पीक यूट्यूबच्या माध्यमातून बघितल्याच्या नंतर असं लक्षात आलं की उन्हाळ्यामध्ये तिळाचं पीक कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक आहे. त्याच्यामुळे मी PKVची NT 111 ही व्हेरायटी सिलेक्ट केली आणि ती लावली. त्या व्हेरायटीला जास्त खर्च नाही. पाण्याचा योग्य नियोजन जर केलं तर 3 ते 4-4.5 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन येतं. 2-3 फवारण्या लागतात. मावा, तुडतुडे आणि पांढऱ्या माशीचा अटॅक येतो. पण वेळेवर जर फवारणी केली आणि खत व्यवस्थापन जर बरोबर पाण्याचं नियोजन असलं तर 3 ते 4 क्विंटल उत्पादन आरामाने येऊ शकतं. या पिकाबद्दल आम्हाला कृषी विभागानं वारंवार माहिती पण मिळाली आणि त्यांचं मार्गदर्शन पण लाभलं. आणि त्यांच्या माध्यमातून
हे पीक आम्ही यावर्षी घेण्याचा प्रयत्न केला आणि असं वाटतं आहे की यावर्षी आता हे अर्धा एकरमध्ये पीक आहे तर 2-2.5 क्विंटल तरी तीळ उत्पादन यायला पाहिजे. नमस्कार, माझं नाव विजय मारुतराव पडोळे, मुक्काम पोस्ट दारोडा, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. माझी दारोड्याला 11 ते 12 एकर शेती आहे. त्याच्यात खरीप हंगामामध्ये तूर, कापूस, सोयाबीन, काही चना, गहू असे पीक झाल्याच्या नंतर मी ह्या तीळ पिकाकडं वळलो आहो. तसेच 4-5 वर्ष झाले आहे या तिळाकडं वळलो आहो. चांगलं उत्पन्न आहे उन्हाळ्यातलं. तसं आहे त्याचा खर्च खूप कमी आहे. एकरी जवळपास 1 किलोच बियाणं लागतं त्याला. आणि उत्पन्न पण चांगलं होतात. त्याच्यात काही खर्चही कमी येतात, खत कमी येतात, फवारणी फक्त 1-2 द्यावं लागतात. मावा, तुडतुडे असे रोग येतात आणि उत्पन्न चांगलं आहे. असं या तिळाची आम्हाला माहिती कृषी विभाग हिंगणघाट इथून काय कृषी सहाय्यक येतात आणि मार्गदर्शन करतात वेळोवेळी. फवारणीचं आहे, खताचं आहे, पाण्याचं नियोजन आहे, कसं करायचं, का करायचं. आणि आम्ही त्याच्या मार्गदर्शनात यावेळेस इथे 1.5 एकर तीळ लावला आहे आणि बाजूच्या शेतात 2.5 एकर तीळ आहे. जवळपास यावर्षी वातावरण चांगलं असल्यामुळे जवळपास 4 ते 5 क्विंटल एकरी शक्यता आहे होण्याची. आता थोडा लेट लावला आहे 28 फरवरीला, म्हणून छोटा लहान दिसते. तिळामध्ये प्रोटीन, फायबर्स, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हृदयासाठी हितकारक, त्वचेसाठी लाभदायक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे हे अन्न आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी NG सुपारे, मंडळ कृषी अधिकारी वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आमच्या वडनेर मंडळामध्ये मौजा दारोडा या गावामध्ये आम्ही 40 शेतकऱ्याची निवड करून तीळ या पिकाखाली सर्व शेतकऱ्यांना जवळपास आम्ही 40 एकरावर लागवड केलेली आहे. उन्हाळी पिकामध्ये या गावामध्ये कुठलेही क्षेत्र नव्हतं, परंतु आम्ही कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यामध्ये शेतकऱ्यांना तीळ पिकाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्या प्रोत्साहनानुसार शेतकऱ्यांनी लागवड केली आणि सरासरी याच्यामध्ये जवळपास 30 अंश सेल्सिअस तापमानामध्ये जे होणारं पीक होतं, आज 40 ते 42च्या दरम्यान तापमान गेलेलं आहे, तरी शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करून त्यामध्ये सरासरी एका एकरामध्ये 4 ते 5 क्विंटल एकरी उत्पादन येण्याची शक्यता आहे. आणि या उत्पादनाचा फायदा प्रामुख्यानं शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नामध्ये प्रामुख्यानं भर पडणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रीकरणातून येऊन पिकाची लागवड केली. तसेच सर्व शेतकऱ्यांनी याच्यासाठी आपला उन्हाळी पिकाकडे जो वळणारा कल आहे तो दाखवून दिलेला आहे. त्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक जोखमीचा कुठलंही नुकसान न होता यामधून शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी कृषी विभागानं सदैव तत्पर प्रयत्न करून प्रोत्साहित उत्सुक शेतकऱ्यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यामध्ये तीळ या पिकाची लागवड करून या वर्षी जवळपास 40 एकरामध्ये 40 शेतकऱ्यांनी लागवड केली. पुढच्या वर्षामध्ये चालू हंगामामध्ये जवळपास 100 एकरामध्ये जवळपास 60 ते 70 शेतकरी लागवड करतील आणि अधिकाधिक उत्पन्न घेतील अशी आम्ही आशा बाळगतो. आणि कृषी विभागामार्फत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून आज आमच्यासोबत विजय भाऊ देवडे शेतकरी स्वतः उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा या तीळ पिकाखाली शेतकरी आणण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून PKV MTA 11 या जातीची निवड करून सर्व शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड केलेली आहे. तरी भविष्यामध्ये या पिकाचा क्षेत्र वाढवून उत्पादन कसे वाढवता येईल असा कृषी विभागाचा मानस आहे. सर्व शेतकऱ्यांचे मी आज धन्यवाद मानतो. उन्हाळी तीळ लागवड ही नुसती शेती नव्हे, ती शाश्वत भविष्याची दिशा आहे. हिंगणघाटच्या शेतकऱ्यांनी
हे यश आज सिद्ध करून दाखवले आहे.